ठीक आहे. मल्टिपल अँगल्समध्ये डबल अँगल फॉर्म्युला जो आहे त्याच्यापासून मिळणारे काही रिझल्ट आपण बघणार आहे. म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपण पाहिला होता 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला पाहिला होता 2 कॉस स्क्वेअर थिटा. जर असं काहीतरी एक्झाम्पल असेल स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा, तर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 कॅन्सल झाल्यानंतर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय टॅन थिटा. टॅन थिटा रिझल्ट कशाचा येतो 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटाचा. तसाच एक रिझल्ट आपण असा पण लिहू शकतो हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये कुठे काही 1 मायनस कॉस थिटा आला अपॉन 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा, तर स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, आणि 2 कॅन्सल झाल्यानंतर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन थिटा बाय 2. एवढा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. हे झालं 1 मायनस कॉस किंवा 1 प्लस कॉस हे कुठल्या फॉर्ममध्ये दिसत असेल तर. पण 1 मायनस साइन 2 थिटा असेल तर काय करायचं, तर इज इक्वल टू 1 ची आयडेंटिटी आपल्याला साइन कॉसमध्ये माहीत आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि मायनस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि मग इथे परफेक्ट स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होऊ शकतो. कसा, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab हा फॉर्म्युला कशाचा आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला रिझल्ट काय मिळाला 1 मायनस साइन 2 थिटा असेल तर रिझल्ट मिळतो कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ॲक्च्युली साइन थिटा अगोदर बोललं, साइन थिटा अगोदर घेतला किंवा कॉस अगोदर घेतला काही फरक पडत नाही, कारण दोन्हीचा स्क्वेअर काय असतो सेम असतो. पण आपण शक्यतो प्रयत्न करूया कॉसची टर्म अगोदर घेऊया. तसंच समजा याच फॉर्म्युल्यामध्ये इथे प्लस असतं, इथे प्लस असतं, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे कशाचा फॉर्म्युला आला असता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच 1 प्लस साइन 2 थिटा जर कुठे असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला पाहिजे कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग हे फॉर्म्युले कुठे उपयोगी पडतात असेच स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस साइन 2 थिटा अपॉन 1 प्लस साइन 2 थिटा चा रिझल्ट काय येणार, तर स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि 1 प्लस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा मायनस प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन खालचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट निघून जाणार म्हणजेच कॉस थिटा प्लस साइन थिटा. अजून पुढे जाऊन प्रत्येक टर्मला कॉसने डिवाइड केलं तर कॉस अपॉन कॉस 1 येईल, कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस टॅन येईल, इथे 1 येईल, इथे टॅन येईल. म्हणजेच काय येईल 1 मायनस टॅन थिटा अपॉन काय येईल 1 प्लस टॅन थिटा. आणि आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटाचा रिझल्ट काय येतो टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा. म्हणजेच तुमचं जे कन्क्लुजन आहे 1 मायनस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन 2 थिटा चा फॉर्म्युला तुम्ही कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा पण घेऊ शकता, 1 मायनस टॅन अपॉन 1 प्लस टॅन थिटा पण घेऊ शकता, टॅन पाय बाय 4 मायनस थिटा पण घेऊ शकता. आणि इथेच जर वरती प्लस असेल आणि खाली मायनस असेल तर हे प्लस होईल मायनस होईल, हे प्लस होईल मायनस होईल, इथे प्लस असेल मायनस असेल. म्हणजेच कशाचा फॉर्म्युला मिळेल प्लस आणि मायनस असेल तर टॅन पाय बाय 4 प्लस थिटाचा. म्हणजेच नेक्स्ट फॉर्म्युला इथे लिहितो 1 प्लस साइन 2 थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन 2 थिटा असेल तर काय काय रिझल्ट येणार बघूया. कॉस थिटा स्क्वेअर रूट काढून डायरेक्ट लिहितो मी कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस मायनस
साईन थिटा आणि कॉसने डिवाइड केल्यानंतर 1 प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन थिटा म्हणजेच टॅन ऑफ π/4 प्लस थिटा. हा रिझल्ट मिळाला आपल्याला 1 प्लस साईन 2 थिटा अपॉन 1 मायनस साईन 2 थिटाचा.